Hello students, very good morning to all of you. Today also we'll continue the next part of chemical reactions and equations. In last part we have discussed is how to balance chemical equations by what algebraic method, करेक्ट और ABCD मेथड. खूप महत्त्वाची मेथड डिस्कस केलं काल आपण बाळांनो. ठीक आहे, त्याच्या अगोदर काय डिस्कस केलं होतं, हीट अँड ट्रायल मेथड. ठीक आहे, दोन्ही मेथड्स खूप महत्त्वाचे आहेत. खूप काही ओके दोन्ही मेथड सांगून जातात बाळांनो तुम्हाला. लक्षात येते. दुसऱ्या ज्या मेथड्स आहेत दोन मेथड्स, दॅट इज ऑक्सिडेशन नंबर मेथड अँड आयन इलेक्ट्रॉन मेथड और हाफ रिएक्शन मेथड, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन रिडॉक्स रिएक्शन्स. करेक्ट. आता पुढे जाऊया आपण. ओके, नेक्स्ट हेडिंग द्या बाळांनो, दॅट इज मेकिंग केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह. ठीक आहे. ओके, केमिकल इक्वेशनला काय बनवायचं आपल्याला, मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवायचं आहे. जसं की आपण ओके मॅग्नेशियम when burned in air which forms magnesium oxide म्हणलं आणि ह्या रिएक्शनला बॅलन्स पण केलं आपण, बरोबर ना. बट वी डोंट गेट मोर इन्फॉर्मेशन फ्रॉम दिस रिएक्शन नाव. ठीक आहे ना. ओके, ह्या इक्वेशनला आपल्याला काय बनवायचं आहे, मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवायचं आहे. मग मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवण्यासाठी ओके तुम्हाला काय गोष्टी ओके स्टडी करायच्या आहेत, लक्षात येते. ओके, त्याच्यामध्ये काय स्टडी करायचं आहे, फर्स्ट ओके symbols of physical state. ठीक आहे. आणखीन महत्त्वाची इन्फॉर्मेशन काय मिळते आपल्याला फ्रॉम दिस केमिकल इक्वेशन, की बाबा हा मॅग्नेशियम कुठल्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅस आहे. जर आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये त्याला मेन्शन करू शकलो तर इट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट दॅट केमिकल इक्वेशन. करेक्ट ना. ऑक्सिजन कुठल्या स्टेटमध्ये असतो जर हे मेन्शन करू शकलो आपण केमिकल रिएक्शनमध्ये, देन इट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट. कारण काय आपल्याला लॅबोरेटरीमध्ये हँडलिंग समजते बाळांनो. ठीक आहे ना. मेजर कसं करायचं हे समजतं ऑन द बेसिस ऑफ स्टेट. करेक्ट. मॅग्नेशियम ऑक्साईड जो फॉर्म झालेला आहे तो कुठल्या फॉर्ममध्ये, कुठल्या स्टेटमध्ये फॉर्म झालेला आहे, वेदर इट इज सॉलिड, लिक्विड और गॅस, दॅट गिव्स मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट. करेक्ट ना. ओके, मग काय फर्स्ट ओके इन्फॉर्मेशन काय असणार आहे, सिम्बॉल्स ऑफ फिजिकल स्टेट. मग केमिकल इक्वेशनमध्ये आपल्याला सिम्बॉल्स लिहावं लागतं फॉर द फिजिकल स्टेट. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सॉलिडसाठी सिम्बॉल काय लिहितो आपण, एक्झाम्पल पुढे बघूया आपण. सॉलिडसाठी काय लिहितो आपण, एस. ठीक आहे ना. लिक्विडसाठी सेकंड सिम्बॉल लिक्विडसाठी सिम्बॉल काय घेतो आपण, एल. थर्ड गॅसेससाठी काय घेतो, गॅसेस किंवा त्याला असं गॅसियस असं लिहितात, काय जी घेतो. ठीक आहे. फोर्थ ॲक्वेस स्टेट जर असेल, ॲक्वेस इन शॉर्ट त्याला काय लिहितो आपण, AQ. बरोबर ना. वॉटरमध्ये प्रिपेअर केलेलं असेल तर काय लिहितो आपण, ॲक्वेस लिहितो. हे काय झाले, सिम्बॉल्स आले, समजलं ना, त्या रिॲक्टंट्स साठी. सॉलिड स्टेटमध्ये असेल तर आपण एस लिहितो त्याच्या. ठीक आहे ना. ओके, एस बॉटमला लाईक दिस. लिक्विड स्टेटमध्ये असेल तर एल लिहितो, गॅसेस स्टेटमध्ये असेल तर जी, आणि काय ॲक्वेसमध्ये असेल तर काय AQ लिहितो. अँड डेफिनेटली इट गिव्स मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस इक्वेशन. समजलं ना आपल्याला. स्टेट समजली बाळांनो. ओके, तर हँडलिंग समजते, लक्षात ठेवा. आलं लक्षात. ठीक आहे. जर का रिॲक्शन जो प्रोडक्ट आहे किंवा रिॲक्टंट आहे गॅसेस स्टेटमध्ये असेल, ओके, किंवा प्रोडक्ट जर गॅसेस स्टेटमध्ये फॉर्म झाला असेल, असं लिहितो आपण, गॅस इव्हॉल्ड किंवा रिलीज्ड, गॅस रिलीज्ड, इट इज शोन बाय द अपवर्ड ॲरो. समजतं हे. ओके, गॅस इव्हॉल्ड और गॅस रिलीज्ड इज शोन बाय अपवर्ड ॲरो. PPT फॉर्म्ड, बघा सिक्स सिम्बॉल PPT, प्रेसिपिटेट म्हणतो त्याला आपण. PPT फॉर्म्ड एक इन्सॉल्युबल मटेरियल असतं, बरोबर आहे ना. जर ते फॉर्म होत असेल ओके तर दॅट इज शोन बाय द डाऊनवर्ड ॲरो. करेक्ट. सॉलिड असेल तर एस, लिक्विड असेल तर एल, गॅसेस असेल ओके तो सबस्टन्स कुठल्या स्टेटमध्ये एक्झिस्ट आहे, ओके दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. गॅसेस असेल तर जी लिहितो आपण, ॲक्वेस असेल तर AQ, गॅस इव्हॉल्व जर होत असेल तर डेफिनेटली इट इज शोन बाय द अपवर्ड ॲरो. PPT फॉर्म होत असेल, इन्सॉल्युबल मटेरियल फॉर्म होत असेल तर दॅट इज शोन बाय द डाऊनवर्ड ॲरो. आलं लक्षात हे.
ठीक आहे. सेकंड थिंग आहे बाळांनो, ओके, किंवा काय सेकंड इन्फॉर्मेशन वट एव्हर रिटर्न, ओके, इन केस ऑफ केमिकल इक्वेशन इज काय सेकंड इन्फॉर्मेशन, तर एनर्जी चेंज. ठीक आहे ना. ओके, सेकंड घेऊया आपण एनर्जी चेंज. ठीक आहे. आता नोन आहे तुम्हाला की बाबा ड्युरिंग केमिकल रिॲक्शन, ओके, टू टाइप्स ऑफ energy changes, otherwise chemical reaction occurs with, okay, two types of energy changes. okay, त्यालाच आपण एन्थॅल्पी चेंज सुद्धा म्हणतो. एन्थॅल्पी चेंज, करेक्ट ना. दोन वेने होते, एक बाय एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि दुसरी काय एंडोथर्मिक. फर्स्ट काय असते एक्झोथर्मिक, बरोबर ना. एक्झोथर्मिक कशाने इंडिकेट करतो आपण, डेल्टा एच इज इक्वल टू निगेटिव्ह. बघा हे, ठीक आहे ना. सिम्बॉल काय आहे, डेल्टा एच म्हणजेच काय, चेंज इन एन्थॅल्पी विच इज डिनोटेड बाय निगेटिव्ह. हीट इव्हॉल्व जर होत असेल, याचा अर्थ काय होतो, हीट इज इव्हॉल्व्ड. हीट इज इव्हॉल्व्ड, समजते हे. हीट इव्हॉल्व्ड इज शोन बाय डेल्टा एच इज इक्वल टू निगेटिव्ह. सेकंड वे असतो, ओके, एस एंडोथर्मिक. एंडोथर्मिक, ठीक आहे ना. दोन टाईपचे रिॲक्शन्स असतात ऑन द बेसिस ऑफ एनर्जी चेंज. एक एक्झोथर्मिक आहे, दुसरा एंडोथर्मिक आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शन इज दॅट रिॲक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व्ड, करेक्ट, अँड इट इज शोन बाय डेल्टा एच इज इक्वल टू निगेटिव्ह. ठीक आहे. एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये, ठीक आहे, एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय डेल्टा एच काय असतो, पॉझिटिव्ह. इट्स सॉरी, द मिनिंग ऑफ दिस symbol is heat is absorbed. Heat is absorbed. हीट ॲब्झॉर्ब होत असेल त्या सिस्टीममध्ये, ओके, तर काय लिहायचं, निगेटिव्ह, सॉरी पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि जर हीट इव्हॉल्व होत असेल तर काय लिहायचं, निगेटिव्ह. समजलं ना. ओके, हीट इव्हॉल्वचा अर्थ काय होतो, हीट बाहेर पडली सिस्टीममधून. सिस्टीममधून एनर्जी कमी झाली, थोडक्यात कमी झाली म्हणजेच काय, लेस, निगेटिव्ह. सिस्टीमला एनर्जी जर प्रोव्हाइड केलं तर सिस्टीममध्ये ॲड झाली एनर्जी. ॲब्झॉर्ब म्हणले ना, ॲड झाली. ॲड झालेली एनर्जी कशाने दाखवतो आपण, पॉझिटिव्ह. इन्क्रीज झाली ना सिस्टीमची एनर्जी. अंडरस्टूड. थर्ड थिंग आहे, एस थर्ड, ओके, हे रिॲक्शनमध्ये पुढे लिहिलं जातं. ओके, दाखवतो मी तुम्हाला रिॲक्शनमध्ये, एक्झाम्पल्स घेतल्यानंतर समजेल तुम्हाला. कंडिशन्स, कंडिशन्स, ठीक आहे. तर रिॲक्शन्समध्ये, ओके, ॲरोवरती समटाईम्स तुम्हाला कंडिशन्स लिहिलेले दिसतील. त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं असतं, एक तर टेम्परेचर, टेम्परेचर लिहिलेलं असतं. ठीक आहे ना. दुसरी काय कंडिशन आहे, येस, प्रेशर, प्रेशर. ठीक आहे. थर्ड कंडिशन काय आहे, कॅटलिस्ट. कॅटलिस्ट बघा, ॲरोवरती तुम्हाला टेम्परेचर लिहिलेलं दिसतं बऱ्याच वेळेला. Okay, some reactions occur at higher temperature, some reaction occurs at lower temperature, some reactions occur at room temperature also. बरोबर आहे ना. ओके, some reactions occurs at higher pressure, some reaction occurs at lower pressure, and some at okay, yes, atmospheric pressure. बरोबर आहे ना. ओके, प्रेशर सुद्धा, ओके, चेंज जर केलं तर कंडिशन चेंज झाली असं समजायचं. कॅटलिस्ट, इफ कॅटलिस्ट इज युज्ड then reaction, rate of reaction increases. येते लक्षात. ओके, कॅटलिस्ट यूज कशासाठी करतात, टू इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. समजते हे. येस, ह्या कंडिशन्स बऱ्याच वेळेला तुम्हाला, ओके, यूज कराव्या लागतात व्हाईल डुईंग द रिॲक्शन. ही सुद्धा एक इन्फॉर्मेशन आहे रिगार्डिंग दॅट रिॲक्शन. समजलं ना. ओके, येस, रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट हायर टेम्परेचर बट डज नॉट टेक्स प्लेस ॲट लोअर टेम्परेचर. लोअर टेम्परेचर, कंडिशन चेंज केलं तुम्ही. रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट हायर प्रेशर बट डज नॉट टेक्स प्लेस ॲट लोअर प्रेशर. बरोबर आहे ना. ओके, त्या रिॲक्शनची एक कंडिशन आहे. ओके, येस, एक इन्फॉर्मेशन सांगितलं मी रिगार्डिंग इट. एक असे स्टेटमेंट मेन्शन केलेले असतात. बरोबर आहे ना. काही रिॲक्शन हायर टेम्परेचर होतात, रिॲक्शन लोअर टेम्परेचरला होत नाहीत. समजते का. ओके, काही रिॲक्शन लोअर टेम्परेचरला होतात, काही रिॲक्शन हायर टेम्परेचरला होत नाहीत. काय रिॲक्शन, ओके, जो एक्सपेक्टेड प्रोडक्ट आहे तो एक्सपेक्टेड प्रोडक्ट, ओके, डिफरंट टेम्परेचरला, डिफरंट प्रेशरला मिळतो आपल्याला. म्हणजे कंडिशन चेंज, कंडिशनसुद्धा एक इन्फॉर्मेशन आहे.
बरोबर आहे ना. आपण रिॲक्शन स्टडी करत नाही इथं. ओके, काय इन्फॉर्मेशन काय मिळते हे स्टडी करतोय आपण. म्हणजे काय, कंडिशनसुद्धा ओके एक टाईपची इन्फॉर्मेशन आहे विच गिव्स ओके इज मोर विच मेक्स दॅट केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह. अंडरस्टूड. फोर्थ आहे, फोर्थ डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. डायरेक्शन व्हेरी इम्पॉर्टंट. डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. ह्या डायरेक्शनवरनं सुद्धा समजतं की आपल्याला बाबा वेदर फॉरवर्ड आहे रिॲक्शन की रिव्हर्स आहे. दोन टाईपच्या डायरेक्शन असतात, बरोबर आहे ना. सपोज ॲरो आपण फॉरवर्ड दाखवलेलं असेल फक्त फ्रॉम रिॲक्टंट टू प्रोडक्ट, देन दिस इज कॉल्ड ॲज अ फॉरवर्ड रिॲक्शन. फॉरवर्ड रिॲक्शन लक्षात येते. ऑल्सो कॉल्ड ॲज इरिव्हर्सिबल रिॲक्शन. इरिव्हर्सिबल रिॲक्शन रिव्हर्स नाही आहे ती. ठीक आहे. आणि जर सपोज आपण डबल ॲरो दाखवलेलं असेल असं, ठीक आहे ना, दिस डबल ॲरो इंडिकेट्स ओके बॅकवर्ड ॲज वेल ॲज फॉरवर्ड रिॲक्शन. ठीक आहे ना, फॉरवर्ड, ठीक आहे ना, ओके ॲज वेल ॲज बॅकवर्ड. इट मीन्स रिव्हर्सिबल रिॲक्शन. रिव्हर्सिबल रिॲक्शन कशी आहे ही, रिव्हर्सिबल, दोन्ही डायरेक्शनला आहे ना, फॉरवर्ड एज वेल एज बॅकवर्ड. येते लक्षात. ओके, धीज ॲरोज ऑल्सो गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट दॅट पर्टिक्युलर इक्वेशन. ठीक आहे ना. बघा काय काय स्टडी केलं आपण. सिम्बॉल्स ऑल्सो गिव्ज ओके फिजिकल स्टेटसाठी. सिम्बॉल्स ऑफ फिजिकल स्टेट्स गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट दॅट रिॲक्शन, whether that reactants or products present in solid, liquid or gaseous state or aqueous phase. समजते. ओके, whether gas is evolved or not, whether precipitate is formed or not, okay, is shown by this type of symbols. Energy change, whether the reaction is exothermic or endothermic, is shown by this type of symbols. Delta H is equal to negative if the reaction is exothermic, delta H is positive if the reaction is endothermic. करेक्ट ना. ओके, कंडिशन्स त्याच्यावरती टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट हे सुद्धा मेन्शन करतात. दिस ऑल्सो गिव्स मोर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द रिॲक्शन और इक्वेशन. ठीक आहे ना. डायरेक्शन ऑफ रिॲक्शन ऑल्सो गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट दॅट इक्वेशन. ठीक आहे. वेदर इट इज फॉरवर्ड रिॲक्शन और रिव्हर्स रिॲक्शन, ओके दॅट कॅन बी शोन बाय दीज सिम्बॉल्स. आलं लक्षात. हे काय इन्फॉर्मेशन होती रिगार्डिंग दी इक्वेशन्स. ठीक आहे. एक्झाम्पल्स बघूयात आपण. फॉर एक्झाम्पल सियर सपोज लिहा असं एक्झाम्पल्स म्हणून. खूप केअरफुली करा बाळांनो हे, कारण खूप खूप महत्त्वाचं आहे. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला अशा नंबर ऑफ इक्वेशन्स येतील. ठीक आहे ना. ते इन्फॉर्मेशन असणं खूप महत्त्वाचं आहे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये फॉर दी कॅल्क्युलेशन्स. समजतं हे. फॉर दी कॅल्क्युलेशन्स फिजिकल स्टेट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रिॲक्शन इन्फॉर्मेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. क्लिअर. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघा. सपोज twice C6H6 which is liquid plus 15O2 which is in gaseous state which forms 12 ठीक है CO2 gas plus 6H2O liquid plus ठीक है 3267 किलो जूल. केअरफुली बघा ह्या रिॲक्शनकडे वळणं. ओके, बेन्झिन जो आहे C6H6 कशामध्ये दिलेला आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे. ऑक्सिजन कुठल्या स्टेटमध्ये दिलेला आहे, गॅसेस स्टेटमध्ये दिलेलं आहे. करेक्ट ना. ओके, डेफिनेटली दिस एल गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट दिस स्टेट ऑफ ओके बेन्झिन. बरोबर आहे ना. ओके, दिस जी गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द स्टेट ऑफ दिस ऑक्सिजन. दिस जी गिव्स इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी ओके SCO2. बरोबर आहे ना. Whether it is solid, liquid or gas. This L gives information regarding this H2O, whether it is solid, liquid or gas. ठीक है. And this value in kilojoule gives information about the energy. ठीक है. आता ह्याच इक्वेशनला आणखीन एका वेनं लिहिलं जातं, दॅट इज here twice C6H6 liquid plus 15O2 gas which gives 12 CO2 gas
प्लस 6H2O liquid, okay, delta H is equal to minus 3267 किलो जूल. आता या दोन इक्वेशनमध्ये खूप काय डिफरन्स आहे बघूया आपण. इक्वेशन सेम आहेत, फक्त रिप्रेझेंटेशन डिफरंट आहे. ठीक आहे. येस, चेक करा. ह्या स्टेट जे आहेत ते सेम वेनं लिहिलं आपण, पण एनर्जी लिहिते वेळेस इथं काय लिहिलं होतं, प्लस 3267 किलो जूल. म्हणजे काय झाली, एनर्जी इज प्रोड्यूस्ड व्हाईल दिस रिॲक्शन. काय झाली, एनर्जी प्रोड्यूस झाली. बरोबर आहे ना. एखाद्या बीकरमध्ये तुम्ही ही रिॲक्शन करत असाल, करेक्ट. ओके, तर इथं काय फॉर्म झालेला आहे, ए प्लस बी प्लस हीट. हीट किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, एनर्जी प्रोड्यूस झाली ना. एनर्जी प्रोड्यूस झाली याचा अर्थ अगोदर होती का, नाही. एनर्जी प्रोड्यूस झाली म्हणजेच काय, एनर्जी रिलीज झाली. एनर्जी रिलीज्ड सिस्टीममधून एनर्जी रिलीज व्हायला लागली. मग एकतर तुम्ही त्याच्यासोबत ॲड करून दाखवू शकता, अदरवाईज सेपरेट जर लिहित असाल तुम्ही तर काय दाखवायचं बघा, मायनस 3267 किलो जूल एवढी एनर्जी तिथं प्रोड्यूस झाली, एवढी एनर्जी तिथं रिलीज झाली. रिलीज, समजतो का मिनिंग. इक्वेशन सोबत जर दिलेली असेल तर एनर्जी कशामध्ये असते, प्लसमध्ये, त्याच्यामध्ये सोबत असते, ॲडिशनमध्ये. आणि जर का सेपरेट दिलेलं असेल वळानू तर काय, मायनसमध्ये असते. याचा अर्थ काय, एनर्जी इज रिलीज्ड. मायनसचा अर्थ काय होतो, एनर्जी इज रिलीज्ड. प्लसचा अर्थ काय होतो, एनर्जी इज प्रोड्यूस्ड. दोन्हीचं मिनिंग एकच आहे. प्रोड्यूस झाली तरी ती रिलीजच होणार आहे सिस्टीममधून. बरोबर आहे ना. ओके, समजतंय. सो दिस इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. ह्या इक्वेशनवरनं काय समजतं, ओके, तर ही रिॲक्शन काय आहे, दिस रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. खूप केअरफुली हँडल करा. करेक्ट. तुम्ही म्हणाल सर इथं प्लसमध्ये लिहिलेलं आहे, इथं मायनस आहे, मग हे दोन सिम्बॉल डिफरंट का, कारण काय, इथं बाळांनो प्रोडक्टसोबत एनर्जी लिहिली आपण, आणि इथं काय लिहिलं, सेपरेट लिहिलं. सेपरेट लिहिलं याचा अर्थ काय, एनर्जी कमी झाली, त्या सिस्टीममधून बाहेर पडली. एनर्जी बाहेर पडलीचा अर्थ काय आहे, निगेटिव्ह. समजलं ना. ओके, दोन वेनं लिहू शकताय. ओके, एक तुम्हाला आयडिया मिळाली की बाबा एक्झोथर्मिक रिॲक्शन किती वेनं लिहितात, तर दोन वेनं. प्रोडक्टसोबत ॲडिशनमध्ये लिहिलं, ओके, तर काय डेफिनेटली इथं प्लस साईन लिहायचं आहे, प्रोडक्टसोबत लिहितोय आपण, आणि सेपरेट लिहिते वेळेस काय करायचं, मायनस साईन लिहायचं. इथं कन्फ्युजन होऊ शकते तुम्हाला. ठीक आहे ना. ओके, क्लिअर झालं हे. नेक्स्ट इक्वेशन बघूया आता. सेकंड इक्वेशन बघा. Al2 ओके, SO4 taken thrice aqueous water मध्ये आहे. When reacts with 6NaOH, this is again aqueous, which forms twice AlOH taken thrice. Okay, downward arrow, plus thrice Na2SO4 aqueous. ओके, चेक करा थोडंसं रिॲक्शनला. ओके, ऑब्झर्व करा तुम्ही. इथं ॲक्वेस स्टेट लिहिलं आहे. ॲक्वेस स्टेट म्हणजे काय, इन प्रेझेन्स ऑफ H2O. वॉटरमध्ये आहे ती रिॲक्शन, म्हणजेच त्या वॉटरमध्ये त्याला मिक्स केलेलं आहे. हा सुद्धा काय झालेला आहे, H2O मध्ये मिक्स केलेला आहे, इन H2O. समजलं का. ओके, त्या दोन्हीची रिॲक्शन झाली. ओके, तर इथं काय दाखवलेलं, डाऊनवर्ड ॲरो. डाऊनवर्ड ॲरो इंडिकेट्स, ओके, PPT फॉर्म्ड. PPT, प्रेसिपिटेट, इनसॉल्युबल. ठीक आहे ना. ओके, इनसॉल्युबल काय फॉर्म झालेला आहे, सबस्टन्स और कंपाऊंड विच इज स्टिकी, गम्मी. लक्षात येते. ठीक आहे, तो सॉल्युबल नसणार आहे त्याच्यामध्ये. अँड दिस इज अगेन ॲक्वेस. ॲक्वेस म्हणजे कशामध्ये आहे, तो वॉटरमध्ये आहे. ओके, मग जर काही रिॲक्शन तुम्ही एखाद्या बीकरमध्ये करत असाल, करेक्ट ना. ठीक आहे, तर हे दोन ज्यावेळेस तुम्ही ॲड कराल त्याच्यामध्ये, त्यावेळेस हे प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. त्याच्यामध्ये एक इन्सॉल्युबल मटेरियल फॉर्म होतो, जो की काय होतो, असा सेटल होतो. कुठं, ॲट द बॉटम ऑफ द बीकर, विच इज इन्सॉल्युबल, स्टिकी मटेरियल. त्याला म्हणायचं PPT.
समजते हे प्रेसिपिटेशन रिॲक्शन आहे ही. कुठली रिॲक्शन? प्रेसिपिटेशन. नेक्स्ट बघा, इन्फॉर्मेशन मोर मिळते ना या रिॲक्शनमधनं आता तुम्हाला, ठीक आहे ना. ओके, कुठल्या स्टेटमध्ये आहे, करेक्ट ना, प्रेसिपिटेट फॉर्म होतो का, ओके, एनर्जी इव्हॉल्व होते का, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात ह्या रिॲक्शनवरनं. इट बिकम्स मोर इन्फॉर्मेटिव्ह नाव. थर्ड इक्वेशन बघा, सपोज ट्वाइस Na, correct, solid, when reacts with twice H2O, okay, liquid, which forms twice NaOH. What is this? Aqueous plus H2 gas, correct. or त्यालाच कसं लिहिलं जातं? H2. दोन वेळेनं लिहू शकता तुम्ही, बरोबर आहे ना. एकतर H2 गॅस म्हणा, ओके, अदरवाइज H2 ॲरो दाखवा. सोडियम कशामध्ये? सॉलिड स्टेटमध्ये आहे. H2O लिक्विड स्टेटमध्ये आहे. NaOH ॲक्वेअस आहे, वॉटरमध्ये आहे तो, करेक्ट. आणि H2 काय आहे? गॅस आहे, विच गेट इव्हॉल्व्ड, दॅट कॅन बी शोन बाय दिस ॲरो ऑल्सो. समजलं ना. इट गिव्स मोर इन्फॉर्मेशन ऑफ दिस रिॲक्शन नाव. दिस सिम्बॉल्स अँड वॉट एव्हर ॲरो गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट दॅट रिॲक्शन. अंडरस्टूड? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा बाळांनो. ओके, खूप इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला या रिॲक्शनवरनं आता. ट्वाइस ClF3 लिक्विड, ट्वाइस O2 गॅस, विच फॉर्म्स Cl2O गॅस प्लस थ्राइस OF2 गॅस, ठीक आहे, मायनस 533.4 किलो जूल. करेक्ट. ह्याच इक्वेशनला असं लिहिलं जातं, और ट्वाइस ClF3, ठीक आहे, लिक्विड प्लस ट्वाइस O2 गॅस, विच गिव्स Cl2O गॅस प्लस थ्राइस OF2 गॅस, ठीक आहे, डेल्टा H इज इक्वल टू प्लस 533.4 किलो जूल. खूप केअरफुली ऑब्झर्व करा आता हे दोन इक्वेशन्स. ओके, येस. इथं हा जो, ओके, एस एल इंडिकेट, सॉरी, हा एल जो आहे तो काय इंडिकेट करतो? लिक्विड स्टेट. दिस इज गॅस स्टेट, गॅसेस स्टेट, गॅसेस स्टेट. इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट दॅट, ओके, रिॲक्टंट अँड प्रोडक्ट, करेक्ट ना. ओके, अदरवाइज असं म्हणा, इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द स्टेट ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स, करेक्ट. अँड दिस energy indicates it is a endothermic reaction. ठीक आहे. आता बघा, इथं प्रोडक्ट सोबत मायनस दाखवलेलं आहे आपण, आणि सेपरेट घेतलं त्यावेळेस प्लस दाखवलं. लक्षात आलं? येस. मायनस दाखवतोय ह्याचा अर्थ काय की एनर्जी त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब झाली, एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब झालेली आहे त्याच्यामध्ये. इथं एनर्जी इव्हॉल्व नाही झाली. प्रोडक्टमध्ये एनर्जी मायनस दाखवतोय ह्याचा अर्थ रिॲक्टंटमध्ये ती काय असणार आहे? लक्षात ठेवा. इकडं RHSला जर मायनस असेल तर LHSला काय असते वळानो? डेफिनेटली प्लस. समजलं ना? म्हणजे काय झाली, ह्या रिॲक्टंटमध्ये एनर्जी ॲड झालेली आहे. इकडे जर प्लस दाखवलेला असेल तर इकडे काय असतो? मायनस असतो, म्हणजे त्याच्यामधली एनर्जी कमी झाली. समजलं ना? ओके, येस. मग ही जी एनर्जी दाखवली जाते ती एनर्जी काय आहे? रिक्वायर्ड एनर्जी आहे टू कॅरी दिस रिॲक्शन. रिक्वायर्ड, नॉट रिलीज, नॉट डिक्रीज्ड. अंडरस्टूड? ठीक आहे. येस. एनर्जी तुम्हाला द्यावं लागतं त्या रिॲक्शनला टू कॅरी आउट द रिॲक्शन. अंडरस्टूड? ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन. समजलं का? एक्झोथर्मिक रिॲक्शनला इथं प्लसमध्ये दाखवतो आणि तेच इकडे गेल्यानंतर मायनसमध्ये येणार आहे. एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये इथं मायनस दाखवतो, तेच रिॲक्टंटमध्ये गेलं की प्लस. समजलं ना? ओके. मग ह्या सिस्टीमची एनर्जी काय झाली? डिक्रीज किंवा इन्क्रीज, हे कशावरनं समजतं आपल्याला? ओके, तर काय, वेदर दिस इज एक्झोथर्मिक और एंडोथर्मिक. ठीक आहे. येस. मग सेपरेट दाखवत असाल तर तुम्ही प्लस दाखवा, आणि रिॲक्टंट सोबत, सॉरी, प्रोडक्ट सोबत दाखवत असेल तर मायनस दाखवा फॉर एंडोथर्मिक रिॲक्शन. समजलं हे? नेक्स्ट जाऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. थोडं स्लोली सांगतो बाळांनो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. ठीक आहे. इक्वेशन नंबर 5, N2 गॅस. हो, आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, ॲरो. दिस ॲरो इंडिकेट्स फॉरवर्ड रिॲक्शन. बरोबर आहे ना? सिंगल ॲरो दाखवलेले आहेत आपण सगळे.
ठीक आहे ना. कशी आहे ती रिॲक्शन? फॉरवर्ड रिॲक्शन आहे. ठीक आहे. आणखीन बघा आता, व्हॉट अबाउट दिस रिॲक्शन? N2 गॅस प्लस थ्राइस H2 गॅस इज इन इक्विलिब्रियम विथ, बघा रीड कसं करतो मी, इज इन इक्विलिब्रियम विथ. ठीक आहे ना. ओके. कशासोबत? अगोदर इक्विलिब्रियमची रिॲक्शन लिहित नाही मी, कॅटलिस्ट यूज करतो. फॉरवर्ड करू या रिॲक्शनला. ठीक आहे. Fe at 500 डिग्री सेल्सियस, ठीक है, and 200 atmospheric pressure, which forms twice NH3 gas. ठीक है. ओके. आता इथं काय इन्फॉर्मेशन मिळते बघा तुम्हाला ह्या रिॲक्शन रिगार्डिंग. बघा N2 कशामध्ये? गॅसमध्ये आहे, H2 गॅसमध्ये आहे, बरोबर ना. Fe कॅटलिस्ट यूज केलेला आहे. ठीक है ना. ओके. दिस सिस्टम गिव्स इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी केमिकल इक्वेशन. अगेन देर इज अ कॅटलिस्ट यूज्ड, करेक्ट ना. कॅटलिस्ट. इथे काय कंडिशन मिळतात तुम्हाला, कंडिशन सगळ्या. ठीक आहे ना. कॅटलिस्ट, टेम्परेचर, प्रेशर, आलं लक्षात? ठीक आहे. दिस रिॲक्शन इंडिकेट्स एकतर काय किंवा गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट दी केमिकल इक्वेशन. कुठल्या टाईपची इन्फॉर्मेशन मिळते तुम्हाला इथं? तर काय? येस, कॅटलिस्ट इज यूज्ड, टेम्परेचर इज यूज्ड, प्रेशर इज यूज्ड. लक्षात येते? स्टेट्स, नंबर ऑफ इन्फॉर्मेशन मिळते तुम्हाला ह्या रिॲक्शनमधून. येते लक्षात बाळांनो हे? ठीक आहे ना. ओके. नेक्स्ट बघूया इक्वेशन. सपोज C2, येस बघा खूप इझी इक्वेशन आहे. दुसरी रिॲक्शन बघा, आता लक्षात यायला लागलं तुमच्या. C2H4, this is gas suppose, when reacts with H2 gas, correct, in presence of nickel as a catalyst heat to form C, असं लिहूया आपण. C2H6, कारण 4 हायड्रोजन्स ऑलरेडी इथं आहेत, ऑलरेडी आणखीन 2 हायड्रोजन ॲड करताय. काय फॉर्म होतो? C2H6 गॅस. इन्फॉर्मेशन काय मिळते तर काय? इथं कॅटलिस्ट यूज केलेला आहे, कॅटलिस्ट. आणि इथं काय? हीटिंग साइन म्हणजेच काय? टेम्परेचर. ठीक आहे ना. त्याला हीट म्हणतो आपण. येते हे लक्षात? ठीक आहे. NaCl वॉटरमध्ये ॲड केलं सपोज. NaCl काय आहे? सॉलिड स्टेटमध्ये असतो. H2O मध्ये ॲड केलं. H2O इज द लिक्विड. विच गिव्स Na प्लस ॲक्वेस प्लस Cl मायनस ॲक्वेस. काय इन्फॉर्मेशन मिळते इथं? NaCl कशामध्ये आहे? सॉलिड स्टेटमध्ये आहे. H2O कशामध्ये आहे? लिक्विड स्टेटमध्ये आहे. ठीक आहे. Na प्लस ॲक्वेस आहे, म्हणजेच तो काय झालेला? हायड्रेट झालेला आहे, हायड्रेट. येस, ह्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस झालेला आहे. हा काय आहे? परत हायड्रेटच आहे. त्याच्या अराउंडला काय आहेत? वॉटर मॉलिक्यूल आहेत. दॅट इन्फॉर्मेशन वी गेट फ्रॉम दॅट इक्वेशन लाईक दिस. तुम्हाला मागं सांगितलं मी. H2O असे काय असतात त्याच्या अराउंडला? वॉटर. त्याला हायड्रेट म्हणतो आपण. ॲक्वेस म्हणजे येस, त्याचा मिनिंग हा होतो. लक्षात आलं ना? व्हॉट इज ॲक्वेस? ॲक्वेस म्हणजे त्याच्या अराउंडला काय आहेत? वॉटर मॉलिक्युल्स. दिस इज कॉल्ड एज अ ॲक्वेस स्टेट. समजलं बाळांनो हे? ठीक आहे. सपोज ॲसिड ॲड केलं एखादं आपण, CH3COOH. दिस इज लिक्विड. विनिगर म्हणतो त्याला आपण. H2O, which forms CH3COO minus. This is now aqueous plus H plus aqueous. Aqueous मीनिंग समजलं आता. त्याच्या अराउंडला काय आहेत? वॉटर मॉलिक्युल्स. त्याला बाइंड करून ठेवतात, त्याला हायड्रेट म्हणतो त्याला आपण. समजलं हे? ठीक आहे. हे होतं बाळांनो रिगार्डिंग इन्फॉर्मेशन अबाउट द केमिकल इक्वेशन. करेक्ट ना. आपण काय इक्वेशनला मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवलं बाय युझिंग स्टेट्स, सिम्बॉल्स. करेक्ट. त्याच्यानंतर बाय युझिंग
टेकिंग एनर्जी, बरोबर आहे ना. ओके येस, बाय शोइंग एनर्जी इन केमिकल इक्वेशन, whether the energy is evolved or absorbed, correct, by taking arrows, by taking conditions, correct na. Okay, the equation becomes more informative. Understood. Now we'll move towards the next point, which is very very important in this chapter, that is type of chemical reactions. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. बळानो केमिकल रिॲक्शनचे ओके येस तुम्हाला नंबर ऑफ टाइप्स पाहायला मिळतील. ओके त्याच्यामधले फ्यू टाइप्स आपण डिस्कस करणार आहे. येस त्याच्यामध्ये फर्स्ट आहे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्समध्ये. ठीक आहे. येस फर्स्ट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन. सेकंड टाइप आहे बळानो डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन्स. थर्ड आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स. फोर्थ वन इज yes डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स. ठीक आहे. फिफ्थ आहे रिडॉक्स रिॲक्शन्स. रिडॉक्स रिॲक्शन्स. ह्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे. ठीक आहे. फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. परत एकदा परफेक्शन महत्त्वाचं आहे बाळांनो ह्या रिॲक्शन्सचं. कारण काय पुढे ह्या रिॲक्शन्स तुम्हाला येणार आहेत. कॉम्बिनेशन ओळखता आलं पाहिजे, डिकम्पोजिशन ओळखता आलं पाहिजे, डिस्प्लेसमेंट ओळखता आलं पाहिजे, डबल डिस्प्लेसमेंट ओळखता आलं पाहिजे, रिडॉक्स रिॲक्शन्स ओळखता आलं पाहिजे. हा तर टॉपिकच आहे तुम्हाला क्लास 11 मध्ये. क्लास 11. ठीक आहे ना. येस मग बघूया आपण वन बाय वन. फर्स्ट ऑफ ऑल कॉम्बिनेशन रिॲक्शन्स. ठीक आहे ना. कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हटल्यानंतर समजलं तुम्हाला की बाबा येस वन ऑर टू रिॲक्टंट्स रिॲक्ट्स टू फॉर्म ए प्रोडक्ट. दॅट इज फक्त कंबाईन होतात. बरोबर आहे ना. सी हियर द रिॲक्शन्स इन विच टू ऑर मोर सबस्टन्सेस कंबाईन टू फॉर्म अ सिंगल सबस्टन्स. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय फॉर्म होतो? सिंगल सबस्टन्स. एकच सबस्टन्स फॉर्म होतो. तिथं बाय प्रोडक्ट फॉर्म होत नाही. ठीक आहे ना. बाय प्रोडक्ट इज नॉट फॉर्म्ड अंडर सुटेबल कंडिशन्स. काही कंडिशन्स यूज कराव्या लागतात. करेक्ट. खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे हे. येस टू ऑर मोर सबस्टन्सेस रिॲक्ट होतात पण काय एकच सबस्टन्स फॉर्म होतो. इन कॉम्बिनेशन रिॲक्शन्स ओके फॉलोइंग 3 केसेस आर ऑब्झर्व्ड. आता बघा कुठल्या कुठल्या केसेस आहेत. एक कॉम्बिनेशन ऑफ 2 एलिमेंट्स टू फॉर्म कंपाऊंड. 2 एलिमेंट्स कंबाईन होऊ शकतात. बरोबर आहे ना. कॉम्बिनेशन ऑफ ॲन एलिमेंट अँड कंपाऊंड. एलिमेंट आणि कंपाऊंड ओके कंबाईन होऊ शकतो. अदरवाईज काय कॉम्बिनेशन ऑफ 2 कंपाऊंड्स. 2 कंपाऊंड्स कंबाईन होऊ शकतात. आलं लक्षात. ह्या 3 केसेसमध्ये 2 एलिमेंट्स कंबाईन होतात. एलिमेंट प्लस कंपाऊंड कंबाईन होतो आणि काय दोन्ही कंपाऊंड्स कंबाईन होऊ शकतात. ठीक आहे ना. एक्झाम्पल्स बघूया फॉर कॉम्बिनेशन रिॲक्शन. फर्स्ट काय कॉम्बिनेशन ऑफ ओके 2 एलिमेंट्स. एलिमेंट्सचं कॉम्बिनेशन दाखवूया अगोदर आपण. ठीक आहे ना. ओके ज्यावेळेस एलिमेंट कंबाईन होईल ओके त्यावेळेस काय कंपाऊंड फॉर्म होतो. न्यू कंपाऊंड फॉर्म होतो. सी हियर कंबशन ऑफ कोल. कोल म्हणजे काय असतो? कार्बन असतो. आलं लक्षात. ठीक आहे. वेन कोल बर्न इन एअर. एअरच्या प्रेझेन्समध्ये. एअरमध्ये कोण असतो? ऑक्सिजन. देन दिस कार्बन रिॲक्ट विथ ऑक्सिजन. बघा स्टेट्स मेन्शन केलेले आहेत. हा सॉलिड स्टेटमध्ये हा गॅसेस स्टेटमध्ये हा गॅसेस स्टेटमध्ये आहे. कार्बन वेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन वेन बर्निंग फॉर्म्स कार्बन डायऑक्साईड. सिंगल कंपाऊंड फॉर्म झालेला आहे. ठीक आहे ना. ओके ही आयडिया आहे बाळानो टू आयडेंटिफाय द टाइप ऑफ रिॲक्शन. सिंगल कंपाऊंड फॉर्म होत असेल तर म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन. अंडरस्टूड. कंबशन ऑफ हायड्रोजन. चेक करा इथं सुद्धा. ओके हा हायड्रोजन एलिमेंट आहे. हा ऑक्सिजन काय आहे? एलिमेंट आहे. विच कंपाऊंड फॉर्म्स ए कंपाऊंड. दिस इज ऑल्सो सिंगल. ठीक आहे. 2 जरी फॉर्म झालेले असतील इथं लक्षात ठेवा. ओके तो एकच टाईपचा आहे. ओनली 1 टाईप. 1 काइंड ऑफ कंपाऊंड. आलं लक्षात. दॅट इज कॉल्ड एज अ
कॉम्बिनेशन रिॲक्शन. ही कंबशन आहे. कोणाचं कंबशन आहे? हायड्रोजनचं. कॉम्बिनेशन बिटवीन हायड्रोजन अँड क्लोरीन. क्लोरीन आणि हायड्रोजनचं कॉम्बिनेशन. ठीक आहे ना? येस. वन टाईप ऑफ कंपाऊंड इज फॉर्म्ड. सिंगल टाईप ऑफ कंपाऊंड इज फॉर्म्ड. सिंगल म्हणजे ओके येस की बाबा एकाच टाईपचा कंपाऊंड फॉर्म होतो. HCl तर HClच फॉर्म होतो. H2O तर H2Oच फॉर्म होतो. समजलं ना? ओके येस. सो दिस इज ऑल्सो कॉम्बिनेशन रिॲक्शन. आलं लक्षात आहे? नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ आयर्न सल्फाइड. आयर्न सल्फाइड. ठीक आहे. आयर्न इन सॉलिड स्टेट वेन रिॲक्ट्स विथ सल्फर. सॉलिड स्टेटमध्ये हीट केलं तर आयर्न सल्फाइड फॉर्म होतो. दिस इज अगेन अ ओके ए सिंगल सबस्टन्स. ओके वन टाईप ऑफ सबस्टन्स. दिस इज द कॉम्बिनेशन. फक्त कंबाईन होतात ते थोडक्यात. आलं लक्षात? कंबाईन होतात आणि एक सबस्टन्स फॉर्म होतो. करेक्ट. फॉर्मेशन ऑफ फेरिक क्लोराइड. फेरिक क्लोराइडचं फॉर्मेशन FeCl3 म्हणतो त्याला आपण. ठीक आहे ना? ओके. Fe solid when reacts with Cl2 gas which forms FeCl3. ठीक आहे. तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलेलं आहे इथं, बरोबर ना? ओके. फॉर द फॉर्मेशन ऑफ व्हॉट? फेरिक क्लोराइड. येतं लक्षात हे? ठीक आहे. त्याचा कलर आहे काय? ब्राऊन कलर. त्या कलरवरनं ओळखता येतं. समजतं हे? क्लोरीन गॅस पास केलेला आहे, जस्ट ड्राय गॅस पास केलेला आहे. ते ब्राऊन कलरचा ओके इथं आयर्न उल आहे, बरोबर आहे ना? इथं काय दिलेलं आहे? अनरिॲक्टेड क्लोरीन दिलेलं आहे. अनरिॲक्टेड क्लोरीन इथून बाहेर घेतला जातो. समजलं ना? बाहेर ओके एस काय म्हणू शकता तुम्ही? इथं एक आउटलेट आहे विच कॅन बी ओके एस टेकन आउट. अंडरस्टूड? ठीक आहे. आता फक्त लक्ष काय द्यायचं तुम्हाला? वेदर इट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन, कशी रिॲक्शन होते, काय होते, डझंट मॅटर. ठीक आहे ना? ते नंतर स्टडी करायचं आपल्याला. ओके. इथं काय फॉर्म होतो? ओके एस वेदर वन सबस्टन्स, टू सबस्टन्सेस, थ्री सबस्टन्सेस, किती फॉर्म होतात, बरोबर आहे ना? ओके एस डिफरंट टाइप्स ऑफ सबस्टन्सेस फॉर्म होतात का? नाही. तर सेम काइंड ऑफ सिंगल सबस्टन्स फॉर्म होतो. वन काइंड ऑफ सबस्टन्स फॉर्म होतो. त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन. किती सिंपल आहे. ओके. मग एकतर काय एलिमेंट्सपासून, हे सगळे एलिमेंट्स आहेत ना, एलिमेंटल स्टेटमध्ये आहेत. हे एलिमेंट्स जे आहेत ते काय होतात? कंबाईन होतात आणि काय एकच सबस्टन्स फॉर्म होतो. त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन. नेक्स्ट आहे ओके कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. ठीक आहे ना? ओके. एलिमेंट घ्यायचा आहे आणि दुसरा काय कंपाऊंड घ्यायचं आहे तुम्हाला. करेक्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे कॉम्बिनेशन बिटवीन नायट्रिक ऑक्साईड अँड ऑक्सिजन. दिस इज नायट्रिक ऑक्साईड NO. And this is oxygen. This is element and this one is compound. Understood? Okay. They combine to form a single substance again which is brown in color. Color वरनं समजतं substance form झाला किंवा नाही, बरोबर आहे ना? ओके. एकच टाईपचा सबस्टन्स आहे. वन काइंड ऑफ सबस्टन्स इज फॉर्म्ड ओनली. दॅट इज कॉल्ड एज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. अंडरस्टूड? नेक्स्ट वन इज फॉर्मेशन ऑफ सल्फर ट्रायऑक्साइड. Sulfur dioxide when reacts with oxygen to form one kind of substance that is again is called as a combination reaction, that is sulfur trioxide. एकच substance form झालं ना? करेक्ट. सहज ओळखू शकता तुम्ही आता. नेक्स्ट वन कॉम्बिनेशन ऑफ टू कंपाऊंड्स टू फॉर्म न्यू कंपाऊंड. दोन कंपाऊंड्स ओके काय करायचे? कंबाईन करायचे. फॉर एक्झाम्पल NH3 and HCl combines to form a one substance or one kind of substance, that is NH4Cl. बाय प्रोडक्ट आहे का बाळांनो इथं कोण? असं बाय प्रोडक्ट आहे का? काय नाही. नो बाय प्रोडक्ट. येतं लक्षात? दिस इज द कॉम्बिनेशन रिॲक्शन अगेन. फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम ओके एस सल्फेट. ठीक आहे. कॅल्शियम ऑक्साइड when reacts with SO3 to form calcium sulfate. This is again one kind of substance. ओके is the combination reaction. कसं ओळखायचं समजलं? एकच टाईपचा प्रोडक्ट फॉर्म होतो. करेक्ट. आता इथे एक एक्सपेरिमेंट दिला की बाबा कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये ओके एस कॉम्बिनेशन ऑफ क्विक लाईम विथ वॉटर दिलेलं आहे. क्विक लाईम विथ वॉटर. ठीक आहे ना? ओके. हे वाचू शकता तुम्ही. काय दिलेलं आहे? क्विक लाईम वॉटरमध्ये ॲड केलं, सॉलिड स्टेटमध्ये आहे तो. ठीक आहे ना? तर काय फॉर्म होतो? स्लॅक्ड लाईम फॉर्म होतो. स्लॅक्ड लाईमचा फॉर्म्युला नोन आहे विथ रिलीज ऑफ हीट. दिस इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. Conclusion काय सांगितलंय? ॲज अ रिझल्ट ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन बिटवीन क्विक लाईम अँड वॉटर कॅल्शियम हायड्रॉक्साईड ऑल्सो नोन ॲज स्लॅक्ड लाईम इज फॉर्म्ड. येस डेफिनेटली इथं असे ओके येस
तुम्हाला काय पार्टिकल्स दिसतील छोटे 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 छोटे, आलं लक्षात? ते कशाचे असतात? स्लॅग लाईमचे असतात. त्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणायचं, विच फॉर्म्स ओनली सिंगल सबस्टन्स. लक्षात आलं हे? ठीक आहे. काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला क्विक लाईमची. बघा, क्विक लाईम हे पाहिले आपण ऑलरेडी. क्विक लाईम कॅल्शियम ऑक्साईड ओके इज फॉर्म्ड बाय हिटिंग ऑफ लाईमस्टोन. हे पाहिलं ना, कॅल्शियम कार्बोनेट वेन ऑन हीटिंग गिव्स कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2. बरोबर आहे ना? CO2 गॅस फॉर्म होतो त्या केसमध्ये. वेन वॉटर इज ॲडेड टू क्विक लाईम कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज फॉर्म्ड. बरोबर आहे ना? क्विक लाईममध्ये ओके हा क्विक लाईम आहे, कॅल्शियम ऑक्साईड, त्याच्यामध्ये वॉटर ॲड केलं ओके तर काय फॉर्म होतो? येस, कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म होतो. दॅट इज कॉल्ड एज अ स्लॅग्ड लाईम. येते लक्षात? इज फॉर्म्ड ऑन मिक्सिंग स्लॅग्ड लाईम विथ वॉटर. हा परत काय? स्लॅग्ड लाईम ज्यावेळेस वॉटर सोबत मिक्स करू आपण, अ सस्पेन्शन ओके इज कॉल्ड एज अ मिल्क ऑफ लाईम. ठीक आहे ना? ओके कॅल्शियम ओके हायड्रॉक्साईड वॉटरमध्ये मिक्स केलं आपण H2O मध्ये, ह्या मिक्सचरला काय म्हटलं जातं? मिल्क ऑफ लाईम. मिल्क ऑफ लाईम. ठीक आहे ना? ओके येस. इफ मिल्क ऑफ लाईम इज केप्ड ओव्हरनाईट इन अ बीकर, एकाच बीकरमध्ये जर ठेवलं, द प्रेसिपिटेट ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड विल सेटल ॲट द बॉटम ऑफ बीकर. हे असे सेटल होतात बॉटम. ठीक आहे ना? कॅल्शियम कोणाचे? हायड्रॉक्साईडचे. येते लक्षात? नेक्स्ट, द सोल्युशन लेफ्ट आफ्टर डिकॅन्टेशन इज कॉल्ड लाईम वॉटर. ठीक आहे ना? डिकॅन्टेशन केलं त्याचं ओके तर काय होतं? त्याचं कन्व्हर्जन डिकॅन्टेशन केलं तर त्याला काय म्हणायचं? लाईम वॉटर. द सोल्युशन लेफ्ट आफ्टर डिकॅन्टेशन केल्यानंतर जे काय सोल्युशन राहतं त्याला म्हणायचं लाईम वॉटर. करेक्ट? इट कंटेन्स ट्रेस ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड. त्याच्यामध्ये थोडासा कॅल्शियम हायड्रॉक्साईड असतो. लाईम वॉटर इज युज्ड फॉर टेस्टिंग कार्बन डायऑक्साईड गॅस. कार्बन डायऑक्साईड गॅस टेस्ट करण्यासाठी. बरोबर आहे ना? लाईम वॉटर बिकम्स मिल्की म्हणतो ना आपण वेन CO2 इज पास्ड. मग तो CO2 फॉर्म झालेला आहे किंवा नाही हे टेस्ट करण्यासाठी जनरली काय यूज करतात? लाईम वॉटर यूज करतात. समजलं हे? ठीक आहे. एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ओके, वाचून घ्या परत एकदा. ओके आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ओके बऱ्याच गोष्टी स्टडी केलं बळानं आज आपण. खूप महत्त्वाच्या गोष्टी स्टडी केलं. ठीक आहे. आणि त्या इन्फॉर्मेटिव्ह आहेत ओके आणि तुम्हाला त्या कॅरी करायच्या आहेत, जे की तुम्हाला ओके 11th आणि 12thसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे. टाइप्स ऑफ रिॲक्शन्सला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ओके टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.